नमस्कार. आपण पाहत आहात शिवसाम्राज्य न्यूज. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र गुप्त विठोबा बांगरवाडी येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी नगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक दिंड्या दाखल झाल्या. अनेक वर्षांची वारकरी परंपरा आजही अखंडपणे सुरू असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाचा उत्सव. याच भक्तिमय वातावरणात जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी येथे श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी उत्साहाने सहभागी झाले. नगर आणि पुणे जिल्ह्यातून आलेल्या अनेक दिंड्यांनी मंदिरात प्रवेश केला. भगवे पताके, टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात आलेल्या दिंड्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही दिंडी परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो वारकरी दिंड्यांमध्ये सहभागी झाले होते. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संयमाने आणि भक्तिभावाने भाविक दर्शन घेत होते. यावेळी मंदिर परिसरात आलेल्या सर्व भाविकांसाठी केळी आणि खिचडीच्या फराळाचे मोफत वाटप करण्यात आले. सेवाभावी कार्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. दर्शनासोबतच फराळाचा लाभ घेत वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली. श्री क्षेत्र गुप्त विठोबा हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जात असल्याने आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. श्रद्धा, भक्ती, वारकरी परंपरा आणि समाजसेवेचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र गुप्त विठोबा बांगरवाडी येथे भक्ती, परंपरा आणि सेवाभावाचा अविस्मरणीय सोहळा पार पडला.